घरात बघा, चमचमीत भाजी म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडावर हो हा शब्द येतो. पण त्याच त्या भाज्या जर आपण रोजच केल्या तर घरातली मंडळी अगदी नाक मुरडतात. मग आज आपण अगदी रोजच्याच त्याच भाजीपासून छान चमचमीत अशी भाजी तयार करणार आहोत. नमस्कार. स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण फ्लॉवरपासून कोफ्ते तयार करणार आहोत. अगदी बोटं चाखत ही भाजी घरची मंडळी नक्की खातील आणि पुन्हा तुम्हाला नक्कीच करायला लावतील. अगदी आपण अजिबातही कुठल्या खडा मसाल्यांचा वापर केलेला नाही किंवा जास्तीचा असा काही फापट पसारासुद्धा इथे केलेला नाही. अगदी नवशिकेसुद्धा पहिल्या प्रयत्नात एकदम परफेक्ट अशी ही भाजी तयार करू शकतील. इतकी ही करायला सोपी आहे. चला मग बोलण्यात वेळ कशाला घालवायचा, लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी बघा, इथे मी फ्लॉवर घेतलेली आहे. तर इथे अर्धा किलो एवढी ही फ्लॉवर घेतलेली आहे. कारण याचा आपण हा पुढचा जो भाग आहे तोच वापरणार आहोत. मागची जी देठं आहेत ती इथे वापरणार नाही आहोत. तर आता फ्लॉवर आधी मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि साफसुद्धा करून घेतलेला आहे. बऱ्याचदा आतून किडका असतो तर तोसुद्धा चेक करून घेतलेला आहे. आता एक मोठं असं भांडं घेतलेलं आहे आणि त्यावर आपण खिसणी घेणार आहोत. तर या खिसणीचा जो बघा समोरील असा मोठा भाग आहे, त्या मोठ्या भागाकडूनच आपण ही फ्लॉवर यावर खिसून घेणार आहोत. तर फ्लॉवर आपण बघू शकता, इथे समोरील जो भाग आहे ना तोच आपल्याला खिसून घ्यायचा आहे. अगदी सहज खिसला जातो, फार जास्त याला काही वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे चॉपर असेल तर चॉपरमध्ये सुद्धा तुम्ही बारीक करून घेऊ शकता, त्यानेही बारीक होईल. बघा, अगदी लगेचच बारीक करून झालेला आहे आणि हा देठाचा भाग आपल्याला परत दुसऱ्या कुठल्या भाजीमध्ये तुम्ही वापरू शकता किंवा फ्लॉवरची कोरडी भाजी केली तर त्यामध्ये सुद्धा वापरू शकता. तर हा आता आपण बाजूला ठेवणार आहोत आणि खिसलेली फ्लॉवर तुम्हाला मी दाखवते. तर आपल्याला यामध्ये बघा अजिबातही पाण्याचा वापर करायचा नाही. तर ही अशा पद्धतीने खिसून तयार झालेली आहे. आता राहिलेली फ्लॉवर आहे तीसुद्धा अशाच पद्धतीने मी पूर्ण खिसून घेणार आहे. ही सुद्धा आपली लगेचच खिसणं होतं, याला काही जास्त वेळ लागत नाही आपल्याला. तर बघा, फ्लॉवर माझी सर्व खिसून झालेली आहे आणि आता आपण आधीच सुरुवातीलाच धुवून घेतलेली असल्यामुळे आता अजिबातही यात आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. आता यामध्ये काही साहित्य टाकून घेणार आहोत आपण. तर ती टाकून घेणार आहोत आणि याचं पाणी काढण्याची सुद्धा आपल्याला अजिबातही गरज पडणार नाही. आता इथे 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं ठेचून घेतलेलं आहे जाडसर, ते आपण इथे घालणार आहोत. कोथिंबीर घेतलेली आहे, मूठभर कोथिंबीर छान अशी बारीक चिरून घेतलेली आहे. थोडी सुकलेली होती माझी कोथिंबीर, तर आता तीसुद्धा आपण टाकून घेतलेली आहे. आता काही कोरडे मसालेसुद्धा टाकून घेणार आहोत. तर यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी अधिक करू शकता. आता इथे हळद टाकून घेतलेली आहे आपण आणि त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये पूर्ण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपण आता अजून मीठ यामध्ये टाकलेलं नाही. तर आता बघा, हे सर्व मी मिक्स करून घेते आणि नंतर आता आपण यामध्ये बाइंडिंगसाठी बेसन पिठाचा वापर करणार आहोत. तर बेसन पिठाचा वापर करत असताना बघा, आपल्याला बाइंडिंग पुरतंच बेसन पीठ यामध्ये वापरायचं आहे. प्रमाणापेक्षा जास्त वापरायचं नाही. मी तुम्हाला पुढे सांगतेच आपण इथे किती वापरणार आहोत. तर बघा, इथे बेसन पीठ हे वाटीमध्ये मी काढून घेतलेलं आहे, मोठ्या वाटीमध्ये. पण आता आपण यातलं 4 चमचेच बेसनपीठ वापरणार आहोत. एवढं बेसनपीठ आपल्याला पुरेसं आहे. चमचे बघा थोडे भरून घेत आहे मी, त्यामुळे ते लक्षात ठेवायचं आणि थोडंफार मागे पुढे झालं तरीही काही हरकत नाही. तर बघा, आता आपण बेसनपीठ यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत. शेवटी पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे मिठाचा एक अंदाज तुम्हाला व्यवस्थित येतो. त्यासाठी पदार्थामध्ये केव्हाही पूर्ण पदार्थ तयार झाल्यानंतरच मीठ टाकायचं. आता हाताने बघा, या फ्लॉवरला आपण जेवढं काही मॉइश्चर मिठामुळे येईल तेवढ्याच यात आपल्याला हे बेसनपीठ यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि मसालेसुद्धा. आता 4 चमचे बेसनपिठामध्ये याला छान बाइंडिंग आलेली आहे. तर हातावर असा गोळा करून बघायचा आणि यामध्ये आपण पाण्याचा अजिबातही वापर केला नाही, त्यामुळे याचे गोळे सहज तयार होतात. आता हे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही फ्लॉवर. आता उरलेलं बेसन बाजूला मी ठेवून देते. याची मला आता सध्या आवश्यकता नाही. आता आधी सांगितल्याप्रमाणे हे आपल्याला जास्त वेळ ठेवायचं नाही फ्लॉवरचं, हे जे आपण तयार केलेलं मिश्रण आहे ते. कारण मीठ टाकल्यामुळे फ्लॉवरला पाणी सुटतं आणि त्यामुळे ते पातळ होऊ शकतं. तर बघा, हातावर अगदी सहज हे गोळे तयार होत आहे.
आता कोफ्ते करत असताना याला कुठलाही तुम्ही आकार देऊ शकता. मी असा गोल आकार याला देत आहे. अगदी हातावर सहज हे कोफ्ते तयार होतात. तुम्ही कोफ्ते न करता असं संध्याकाळच्या वेळी नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता. तर बघा आता दुसराही असाच तयार करून घेतलेला आहे आणि राहिलेले ते सुद्धा असेच तयार करून घेते. अगदी लगेचच हे तयार होतात. आता दुसरीकडे तेलसुद्धा गरम होण्यासाठी मी ठेवलेलं आहे. बघा सर्व कोफ्ते माझे तयार करून झालेले आहेत. आता इथे तुम्हाला कांदा आवडत असेल किंवा कांद्याची पात आवडत असेल तर तेही घातलं तर चालेल. पण कांदा एवढा पाहिजे तेवढा त्यात चव त्याची चांगली लागत नाही, म्हणून मी इथे स्किप केलेला आहे कांदा. तर आता आपण तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकून घ्यायचे आहेत. तर बघा इथे तेल छान गरम झालेलं आहे आणि कोफ्ते आपल्याला गॅसच्या मीडियम स्पीडवरच तळून घ्यायचे आहेत. त्यामुळे ते आतपर्यंत छान असे शिजले जातात. बऱ्याचदा काय होते, तुम्ही जर गॅसची स्पीड मोठी ठेवली तर वरून तर सोनेरी रंग कोफ्त्यांना येईल, पण आतून कोफ्ते मात्र कच्चेच राहतील. तर तसं होऊ नये यासाठी गॅसची स्पीड मीडियम ठेवायची आणि कोफ्ते आपल्याला तळून घ्यायचे आहेत. बघा कोफ्ते आपण जे बाइंडिंग टाकलं होतं त्यामुळे तेलामध्ये अजिबातही सुटले गेलेले नाहीत. म्हणजे बाइंडिंग जे बेसनपीठ आपण 4 चमचे वापरलेलं आहे ते एकदम परफेक्ट यामध्ये झालेलं आहे. आता बघा उलटून आपल्याला हे घ्यायचे आहेत आणि आलटून पालटून दोन्ही बाजूने आपल्याला हे छान असे तळून घ्यायचे आहेत. असं केल्यामुळे कोफ्त्यांना छान एकसारखा असा रंग येतो आणि काही वेळातच आपले हे कोफ्ते तळून तयार होतात. बघा आता हे कोफ्ते मी काढून घेते आणि राहिलेले आहेत माझे ते सुद्धा अशाच पद्धतीने तळून घेते. म्हणजे आपले सर्व कोफ्ते मग तळून तयार होतील. बघा आता कोफ्ते माझे तळून तयार झालेले आहेत. आता आपण हे कोफ्ते बाजूला ठेवू आणि भाजीसाठी जी ग्रेव्ही लागणार आहे त्याच्यासाठी एक वाटण तयार करून घेणार आहोत. तर नेहमीचंच आपलं साहित्य आहे. यामध्ये बघा खडे मसाले अजिबातही नाहीत. आता 1 मोठा कांदा घेतलेला आहे, उभा लांब जाडसरसा चिरून घेतलेला आहे. 1 इंच आलं घेतलेलं आहे, मुठभर कोथिंबीर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडा देठाचाही भाग घेतलेला आहे यामध्ये आणि 8 ते 9 लसूण पाकळ्या आणि 10 ते 12 पातळ असे सुक्या खोबऱ्याचे काप केलेले आहेत. 1 मध्यम आकाराचं टोमॅटो ते सुद्धा असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे, म्हणजे छान खमंग असं वाटण आपलं तयार होईल. तर आता बघा आपण जे कोफ्ते तळून घेतलेले होते त्या कढईमध्ये थोडं तेल अजून शिल्लक आहे. तर हे मी काढून घेते आणि दुसरं भांडं भरवण्यापेक्षा यामध्येच आपलं पूर्ण वाटण हे भाजून घेते. थोडंसं आता इथे 2 चमचे मी तेल ठेवलेलं आहे. यामध्येच कांदा भाजून घेते आता. तर सुरुवातीला कांद्यालाच थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे कांदा आपण टाकून घेणार आहोत आणि छान सोनेरी रंगावर कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आता बघा कांदा लगेचच आपला हा भाजून होतो आणि नंतर मग आपण राहिलेलं सर्व साहित्य टाकणार आहोत. अजिबातही खडा मसाल्यांचा वापर न करताही अगदी ही ग्रेव्ही बोटं चाखत खाण्यासारखी तयार होते आणि कोणाच्या लक्षातही येणार नाही की यामध्ये इतके कमी मसाले वापरले गेलेले आहेत. आता बघा अगदी खडा मसाल्यांचा वापर न करताही तुम्ही इतकी छान भाजी तयार करू शकता. ज्यांना पित्ताचा त्रास होत असेल त्यांच्यासाठी तर खूपच छान आहे. तर बघा आता कांद्याचा सुद्धा रंग बदललेला आहे. आता आपण यामध्ये टोमॅटो टाकून घेणार आहोत आणि त्यानंतर सुकं खोबरंसुद्धा टाकून घेणार आहोत. आता बऱ्याचदा काय होतं, टोमॅटो यापेक्षा जास्त वापरू नका. मोठा जर यापेक्षा टोमॅटो वापरला तर भाजीला थोडी आंबट चव येते आणि ती भाजी खायला पाहिजे तेवढी चांगली लागत नाही. तर त्यासाठी मध्यम आकाराचाच टोमॅटो घ्यायचा. आता इथे आपण सुकं खोबरं घातल्यानंतर आलं लसूण पाकळ्यासुद्धा टाकून घेतलेल्या आहेत आणि त्यासुद्धा आपल्याला या टोमॅटोबरोबर छान खमंग अशा परतून घ्यायच्या आहेत. आता वाटण तयार करताना हे सर्व साहित्य छान खमंग असं भाजून घ्यायचं, म्हणजे वाटणसुद्धा खूप छान असं तयार होतं. आता आपण यामध्ये सर्वात शेवटी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरबरोबर मी थोड्या कोवळ्या अशा कोथिंबीरीचे देठंसुद्धा घेतलेले आहेत. त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. बघा आता अशा पद्धतीने हे पूर्ण आता साहित्य आपलं भाजून झालेलं आहे. तर हे थंड करून घेते मी आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर आता इथे तुम्ही बघू शकता माझं सर्व साहित्य जे आहे ते छान असं मी थंड करून घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला अर्धा कप एवढं पाणी टाकून छान हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे. सुरुवातीला मी फिरवून घेते आणि बारीक झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर बघा हे वाटण मी बारीक करून घेतलेलं आहे. तर हे अशा पद्धतीनं छान असं बारीक करायचं. यामध्ये थोडेफारही कण राहायला नको, त्यामुळे भाजीला दाटसरपणा येत नाही. छान असं वाटण बारीक जर केलं तर भाजीला दाटसरपणा छान येतो. आता भाजीमध्ये आपण इथे 1.5 पळी तेल टाकून घातलेलं आहे. तुम्हाला कमी आवडत असेल तेल तर कमी घातलं तरीही चालेल. आता तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण घालायचं आहे.
आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. बऱ्याचदा वाटण टाकल्यानंतर सगळीकडे हे शिंतोळे उडतात, तर तसं ते उडू नये यासाठी यावर लगेचच झाकण ठेवायचं. म्हणजे वाटण शिजल्यासुद्धा जातं वाफेवर आणि सगळीकडे आपले शिंतोळेसुद्धा उडत नाहीत. तर बघा, यावर मी झाकण ठेवून घेते आणि छान वाटण असं आपलं हे परतून घेते. आता 5 मिनिटाची आपण वाफ इथे काढून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर हे झाकण आपण उघडून बघणार आहोत. अजून यामध्ये कोरडे मसालेसुद्धा आपले टाकायचे राहिलेले आहेत. तर सुरुवातीला असं वाटण कोरडे मसाले न टाकता परतून घ्यायचं. तर आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत. तर इथे आपण यामध्ये अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहोत. त्यानंतर इथे आपण हळद टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण इथे गरम मसाला टाकलेला आहे पाऊण चमचा एवढा आणि त्यानंतर चवीप्रमाणे लाल तिखट. मी बघा, आमच्या इथे भाज्या थोड्या तिखट लागतात, तर मी इथे 1.5 चमचा तिखट टाकत आहे. तर तुम्हाला जास्त होत असेल तर थोडं कमी केलं तरीही चालेल. आता सर्व वाटण छान असं मिक्स करून घ्यायचं. कोरडे मसाले सगळं एकसारखं असं पूर्ण मिक्स झाल्यानंतर यावर आपण परत झाकण ठेवणार आहोत. अजून वाटणातील तेल बघा वेगळं झालेलं नाही आणि गॅसवर शिंतोळे उडत असतील हे तुमच्या लक्षात येतच असेल. त्यासाठी आपण परत एकदा झाकण ठेवून घेऊ आणि बघा, इथे 5 मिनिटाची वाफ मी काढून घेतलेली आहे. गॅसची स्पीड मीडियम ठेवलेली होती आणि नंतर कमी केलेली आहे. तर बघा, आता छान असं बघा किती तेल वर आलेलं आहे वाटणावर आणि यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. तर परत एकदा छान तळापासून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान खमंग वाटण परतून घ्यायचं. बघा, जेवढं काही वाटणातील तेल असेल ते पूर्ण वर आलेलं आहे. आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत. तर पाणी अंदाजाप्रमाणे टाकायचं. ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे त्या अंदाजाप्रमाणे. आता मी इथे तसं तर सुरुवातीला 1.5 ग्लास एवढं पाणी ठेवलेलं होतं गरम होण्यासाठी. तर त्यातलं सुरुवातीला मी इथे पाऊण ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे. आणखीनही मला थोडी ग्रेव्ही घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये थोडं पाणी वाढवणार आहे. ग्रेव्ही जास्त पातळही करू नका. थोडी घट्ट असली म्हणजे ती खायला छान लागते भाताबरोबर, चपातीबरोबर. तर बघा, इथे थोडं पाणी मी अजून टाकून घेते यामध्ये. तर हे अशा पद्धतीनं बघा आपली ग्रेव्ही आता तयार झालेली आहे. जास्त नाही, फक्त थोडं टाकणार आहे आणि उरलेलं पाणी बाजूला ठेवणार आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मी मीठ टाकून घेणार आहे. तर आपण मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे इथे आणि परत एकदा छान आपण पूर्ण हे मिक्स करून घेणार आहोत आपली ग्रेव्ही. आणि आता याला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये कोफ्ते टाकणार आहोत. तर बघा, कसलंही आपण भाजीला दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये तीळ किंवा फुटाण्यांची डाळ वापरली नाही तरीसुद्धा बघा आपल्या या ग्रेव्हीला दाटसरपणा किती छान आलेला आहे. आता उकळी आल्यानंतर भाजीला म्हणजेच आपल्या ग्रेव्हीला यामध्ये आपण कोफ्ते टाकून घेणार आहोत आणि इथे 5 मिनटं शिजवून घेणार आहोत आपली भाजी. अशा पद्धतीनं कोफ्त्यामध्ये आतपर्यंत छान ग्रेव्ही मुरली जाते. अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा फ्लॉवरचे कोफ्ते नक्की करून बघा. फ्लॉवर म्हटलं की घरात नाक मुरडणारे सुद्धा या पद्धतीने जर तुम्ही फ्लॉवरचे कोफ्ते तयार केले तर अगदी बोटं चाखत ही भाजी खातील. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमचीसुद्धा ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा आपण तुमच्या अशाच एखाद्या आवडीच्या रेसिपीसोबत पुन्हा भेटूया. आणि नवीन असाल, अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.